नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बऱ्याचदा पुऱ्या म्हटलं की नको बाबा खूप तेलकट होतात असं म्हटलं जातं, पण आज मी तुम्हाला अगदी कमी तेलकट पुऱ्या कशा बनवायच्या, त्यासाठी नेमकं काय करायचं, कोणती काळजी घ्यायची हे दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी लोकवण गव्हाचे मीडियम दळून आणलेले पीठ पुऱ्या करण्यासाठी घेतलेले आहे. तर आपल्या घरी जेवढे माणसं आहेत त्यानुसार आपण पीठ मोजून घ्यायचे आहे. मी इथे 4 माणसांकरिता पुऱ्या करणार आहे, त्यासाठी तेवढे पीठ घेत आहे. लक्षात ठेवायचं, पीठ मीडियम दळून आणायचे आहे, बारीक दळून आणायचे नाही, तरच पुऱ्या कमी तेलकट होणार आहेत. आता थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ आपल्याला मळायचे आहे. काळजी घ्यायची आहे की पीठ मऊ नाही झाले पाहिजे, अगदी घट्ट मळून घ्यायचे आहे. पीठ एकदम छान दोन्ही हाताने एकजीव करून घ्यायचे आहे. आता हे पीठ आपल्याला 15 मिनिटांकरिता भिजत ठेवायचे आहे. 15 मिनिटांनंतर मी इकडे गॅसवरती तेलाची कढई ठेवलेली आहे आणि हे जे आपले पीठ आहे ते थोडा वेळ तेल लावून अजून पुन्हा आपल्याला मळायचे आहे. चांगल्या प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचे आहे, थोडासा तेलाचा हात लावून. आता आपल्याला पुऱ्या लाटायला सुरुवात करायची आहे. एक पेढा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि पुऱ्या लाटायच्या आहेत. गॅस चालू ठेवलेला आहे, मोठ्या गॅसवरती तेलाची कढई ठेवलेली आहे. अशा प्रकारे पुरी लाटून झालेली आहे, जास्त जाडही नाही आणि एकदम पातळही नाही. छान पुरी लाटून झालेली आहे. आता तेल थोडं तापायची वाट पाहते आहे. तोपर्यंत दुसऱ्या पुरीची गोळी करत आहे. आता तेल तापलेले आहे, मी तेलामध्ये पुरी सोडत आहे. तेल चांगले तापले होते म्हणून गॅस कमी केलेला आहे. अशा प्रकारे पुरी चांगली दोन्ही बाजूने तळून घ्यायची आहे आणि चांगली नितळून ठेवायची आहे. एकदा तेल तापले की आपल्याला फटाफट पुऱ्या करायच्या आहे. जेव्हा आपण तेलामध्ये पुरी सोडतो तेव्हा गॅस मोठा करायचा. एक बाजू भाजली की आता दुसरी बाजू भाजायची, तोपर्यंत दुसरी पुरी तयार ठेवायची लाटून. गॅस मोठाच ठेवायचा आहे. जोपर्यंत आपण पुऱ्या तेलामध्ये आहे तोपर्यंत मोठ्या गॅसवरच पुऱ्या तळायच्या आहेत आणि जेव्हा पुरी काढायची वेळ येते तेव्हा गॅस कमी करायचा आणि पुरी चांगली निथळून टोपलीमध्ये टाकायची आहे. टोपलीमध्ये मी टिश्यू पेपर आधीच टाकलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला पुरी टाकताना गॅस मोठा करायचा, पुरी काढताना गॅस कमी करायचा. अशा प्रकारे आपल्याला गॅसचं पण मॅनेजमेंट ठेवायचं आहे. आणि पहा किती छान पुऱ्या झालेल्या आहेत, टम्म फुगलेल्या आहेत, अजिबात तेलकट दिसत नाही आहेत. अशा प्रकारेच काळजी घेऊन जर पुऱ्या केल्या तर तेलकट होत नाहीत. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओसोबत.